3 मार्चला आहे धुलिवंदन आणि ह्याच दिवशी आलेलं आहे ग्रस्तोदिक खग्रास चंद्रग्रहण. आता 3 मार्चला चंद्रग्रहण नक्की किती वाजता सुरू होणार आहे, तर ते दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 6:48 संपणार आहे. आता ह्या चंद्रग्रहणाचे वेदादी नियम जे आहे ते सूर्योदयापासूनच पाळायचे आहेत. म्हणजे 3 तारखेला सकाळी सूर्योदय झाल्यापासूनच वेध लागणार आहेत. ते चंद्रग्रहण संपेपर्यंत असणार आहे. पण त्यातही ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी मात्र वेदाचे नियम जे आहेत ते दुपारी 11 वाजल्यापासून पाळायचे आहेत. आता ह्या ग्रहणाला आपल्या राशीवर काय परिणाम होणार आहे, तर हे ग्रहण कन्या राशीत होत असल्यामुळे कन्या आणि त्याच्या समोरची म्हणजेच मीन राशीच्या व्यक्तीने अधिक सावध राहणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक तणाव आणि आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. मंडळी, हे ग्रहण भारतात दिसणार आहे आणि म्हणूनच हे ग्रहण महत्त्वाचे मानले जाते. आता ग्रहण आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. चंद्रच आपल्याला मनशांती देतो. आपलं मन चंचल आहे. चंद्रसुद्धा रोज आपल्या कलांनी बदलत असतो. तसं आपलंही मनही सतत कधी असं तर कधी तसं पाहायला मिळतं. म्हणून मनावर चंद्राचा प्रभाव असतो. चंद्रग्रहणाच्या काळात लोकांमध्ये विनाकारण चिडचिड, भीती, भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना म्हणूनच घाई करू नये किंवा चंद्रग्रहणाच्या काळात ते घेऊ नये असं म्हटलं जातं. आणि ह्यासाठीच चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जप, पूजा, मनशांतीसाठी ध्यानधारणा ह्या गोष्टी करायला सांगितल्या जातात. ह्यामागे कारणच ते आहे. मन स्थिर करणं. चंद्रग्रहणाच्या काळात मन अस्थिर होण्याची शक्यता असते आणि ते स्थिर करण्यासाठी नामस्मरण करणं, मंत्र, त्याचबरोबर स्तोत्र असतील त्याचे पठण करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ग्रहण काळ हा मंत्रसिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. ह्या काळात केलेला जप 1000 पटीने अधिक फळ देतो. म्हणून ह्या काळामध्ये मंत्र जप करावा. कोणत्या मंत्राचा जप करावा? चंद्राचा मंत्राचा जप करू शकता. ओम सोमाय नमः हा चंद्राचा मंत्र आहे. ह्या मंत्राचा जप करू शकता किंवा तुमच्या सद्गुरूने तुम्हाला जो मंत्र दिला असेल किंवा तुमच्या नित्य साधनेतला कुठला मंत्र असेल तर त्याचाही जप करू शकता. महामृत्युंजय मंत्रसुद्धा ग्रहण काळामध्ये म्हणावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी रामदास स्वामींनी लिहिलेले मारुती स्तोत्र असेल, हनुमान चालीसा असेल, बजरंग बाण असेल, अशा स्तोत्राचे पठण करणे देखील लाभदायक ठरते. कुलदेवताचे नाव घेणं सुद्धा सर्वात प्रभावी ठरतं. मंडळी, ह्या सगळ्या गोष्टी करायला जमतीलच असं नाही. यातली कुठलीही एक गोष्ट जमली तरी ती अवश्य करावी. ग्रहण काळ सुरू असताना झोपणं टाळावं. अपवाद आजारी लोकांचा ग्रहण काळात भाजी चिरणे, कपडे शिवणे, कपडे कापणे ही कामे अशुभ मानली जातात. कोणतेही नवीन काम किंवा महत्त्वाचे काम ग्रहण काळात करू नये असे म्हटले जाते. आता अर्थात पारंपरिक दृष्टिकोनातून किंवा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही ग्रहणाकडे पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व आहे. पण तुमचा दृष्टिकोन जर फक्त खगोलशास्त्रीय घटना किंवा एक वैज्ञानिक घटना असा असेल तर अर्थातच या गोष्टी तुम्हाला लागू होत नाही. हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग आहे. पण इथे एक वैज्ञानिक तर्कसुद्धा नक्कीच देता येईल. जसं चंद्राच्या कलाचा परिणाम हा समुद्राच्या पाण्यावर होत असतो. चंद्रामुळे समुद्रात भरती आणि ओहोटी येते. समुद्रासारखा एवढा मोठा विशाल जलाशयावर चंद्राचा परिणाम होत असेल तर माणसाच्या शरीरात तर 70% पाणी आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की चंद्राचा परिणाम माणसाच्या शरीरावर, मनावर होतो आणि म्हणून त्यासाठी चंद्रग्रहणाच्या काळात हे नियम पाळायला सांगितले जातात. चंद्रग्रहण ही केवळ खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळात वातावरणातील सूक्ष्म लहरीचा परिणाम आपल्या अन्नावर आणि आपल्या मनावर होत असतो असंही म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर हे चंद्रग्रहण 4 राशीसाठी शुभ ठरू शकतं.
मिथुन रास, तुळ रास, वृश्चिक रास आणि मीन रास. त्याचबरोबर ज्या राशींनी चंद्रग्रहणाच्या काळात सावध राहायचं आहे त्या राशी म्हणजे वृषभ रास, सिंह रास, कन्या रास आणि मकर रास. मंडळी, यंदा धुळवडीलाच चंद्रग्रहण आल्यामुळे ज्या ज्या भागात धुळवडीला रंग खेळले जातात त्यांना 4 तारखेला रंग खेळण्याचा सल्ला दिलेला आहे. 3 तारखेला ग्रहणाचे नियम ज्यांना पाळायचे आहेत त्यांनी रंग खेळवू नये असंही म्हटलंय. होलिका दहन मात्र 2 तारखेला 2 मार्चलाच होणार आहे. होलिका दहनावर ग्रहणाचा कुठलाही परिणाम होणार नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.